गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक विधिमंडळ लॉबीत येऊन मारहाण करतात। त्या घटनेबद्दल सरकार तीव्र नाराजी व्यक्त करतं आणि जामिनानंतर त्याच मारहाण करणाऱ्या गुंडांची जंगी मिरवणूक निघते। अशा घटना कधी काळी बिहार यूपीत घडायच्या, आता हे सारं आपल्या महाराष्ट्रात घडतंय। पाहूया। छाती फुगवून महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्याच्या आविर्भावात चालणारा हा व्यक्ती तुम्हाला आठवतोय का? हा तोच ऋषी टकले आहे ज्याने काही दिवसांपूर्वी विधान भवनाच्या लॉबीत मारहाण केली, जिथून कायदा सुव्यवस्था हकली जाते। त्याच मंदिरात झालेल्या प्रकारानं साऱ्या देशात महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली। भाजपच्या गोपीचंद पडळकरांचा समर्थक असलेल्या या व्यक्तीवर अनेक गुन्हे दाखल आहेत, पण मारहाणीनंतर त्याच्या समर्थकांनी त्याची अशी मिरवणूक काढली। त्याला राष्ट्रपती पदक मिळालं पाहिजे। महाराष्ट्राचं लोकशाहीचं मंदिर म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा। त्या विधानसभात 5 गुंड येतात, त्याच्यातला एक आरोपी हा टकले, हा म्हणजे सराईत गुंड 300 काय अनेक गुन्ह्यांचा आरोपी। तो येतो, सगळी शिस्तभंग सगळं तोडतो, 5 जण घेतो, 5 जण आतमध्ये जाऊन एकाला मारतात, मग 5 जणातले 4 जण पळून जातात, 4 जण आरोपी होतच नाहीत, एकाला पकडतात। तो हा टकले स्वातंत्र्य सैनिक आहे। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर उल्हासनगरला त्याची पण मोठी मिरवणूक काढली। महाराष्ट्राची संस्कृती आता बदलत चाललेली आहे, कायद्याचा धाक राहिलेला नाही, कायद्याची भीती राहिलेली नाही। त्यामुळे या अशा प्रकारच्या पक्षांनी अशा प्रकारच्या व्यक्तींना प्रोत्साहित करणे म्हणजे त्यांचा उत्साह वाढवणार आहे। त्यामुळे आता काय ह्याच आता महाराष्ट्रात असंच बघावं लागणार आहे। आव्हाड आणि पडळकरांमध्ये झालेल्या शाब्दिक वादानंतर याच टकलेने आव्हाडांचा समर्थक नितीन देशमुखला मारहाण केली होती। अर्थात आधी अंगावर स्वतः पडळकर धावून गेले, त्यानंतर पडळकर समर्थकांनी विधिमंडळ लॉबीत अशी मारहाण करून महाराष्ट्राची लाच काढली। प्रकरण आपल्यावर शेकलं जाईल म्हणून मारहाण सुरू झाल्याच पडळकर तिथून निसटले आणि जे समर्थक अनेक वर्षांपासून सोबत होते, नंतर त्यांना ओळखण्यास पडळकरांनी नकार दिला। जवळचे असं सुद्धा बोललं जातं। मला माहित नाही तो कोण आहे आणि मी तुमच्या शेजारी ती कोणते लोक उभा होते, तुमच्या मारामारी कोणी केली आहे काय मला माहित नाही झाली आहे की तुमच्या कार्यकर्त्यांनी? मला माहित आहे किती गर्दी उभा आहे बघा। नक्कीच गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहे। काल जो काही प्रकार घडला, अरे मला काहीच आयडिया नाही। मी आता निघालोय बाहेर, माझं कामकाज लक्षवेधी नाही झाली, अर्ध्या तासाची सूचना होता ती झाली नाही, मी आता निघालोय बाहेर। पण थेट आता वाद पेटला असं म्हणा राष्ट्रवादी आणि भाजप आपले सामने। मला माहित नाही कोण आहे, मी बघितलं नाही त्याला विचारताय मी। मी निघालो होतो तिथं तो विषय झालाय, तुम्ही बघा। हा वाद दिवसेंदिवस वाढतोय असं वाटत नाही का तुम्हाला? अरे नाही बाबा, असं ज्या पद्धतीने शिवीगाळ केली जाते, धमकी देण्याचा एक प्रकार केला जातोय, सुद्धा धमक्या दिलेल्या आहेत। नाही मला माहित नाही धमकी दिलेली, ते सांगेल त्याला जाऊन भेटा बाबा, मला काय विषय माहित नाही। ते बघत दे, पोलीस बघतील त्या विषयावर। चला रावळ म्हणते की त्यांच्यावरती हल्ला नाही असं काय नाही, ते आता मी बोलतो तुम्हाला नंतर। या सगळ्या जे विधानसभाचं क्षेत्र आहे, या एरियामध्ये ही घटना कार्यकर्त्यांच्याकडून घडली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली। हे माझ्यासाठी पण चांगली भावना आहे, हे मी मानतो। साऱ्या प्रकारावर आमदार माजल्याची जनभावना तयार होत असल्याचं सांगून फडणवीसांनी चिंता वर्तवली होती। मात्र त्यांच्याच पक्षाच्या आमदाराच्या समर्थकाची जामिनानंतर अशी मिरवणूक निघाली। विचित्र वातावरण निर्माण झालंय की आत्ताच्या घटकेला जितके राजकारणी आहेत त्या सगळ्यांचे जे थेर चाललेत ते आता खरंच जनतेला पाहवत नाहीत। योगेश कदम महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांच्यावर आरोप होतात। मला आठवतंय, मी स्वतः बीडचा विषय घेऊन बीडमध्ये एका ठिकाणी एक डान्स बार चालू होता आणि तिथे तुम्ही ऍक्शन घ्या म्हणायला मी स्वतः विधान मंत्रालयात जाऊन योगेश कदमांची भेट घेतली होती आणि त्यांना विनंती केली होती की त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या। योगेश कदमांनी ती घेतली नव्हती
आता मला त्याचा उलगडा झाला की योगेश कदमांचा स्वतःचा सावली नावाचा जर डान्स बार असेल तर ते कुठल्याही डान्स बारवर कारवाई कशी करू शकतील? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.